नमस्कार मित्रांनो, मी विशाल. माझं वय वर्ष 20 वर्ष आहे आणि मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. माझ्या घराशेजारी एक मावशी राहायला आली होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिचं वय पण जास्त नव्हतं. कथा सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला मावशीबद्दल काही गोष्टी सांगतो. मावशीचं लग्न कमी वयात झालेलं होतं. तिला एक 4 वर्षाचा लहान मुलगा होता. मागच्या वर्षी आजाराने मावशीच्या पतीचं निधन झालं. तेव्हापासून ती तिच्या लहान मुलासोबत आमच्या शेजारी राहत होती. ती नेहमी माझ्या आईसोबत गप्पा मारायला यायची. तिला बाहेर काही काम असलं की ते काम सरळ माझ्यावर पडायचं. मी पण खुशीने तिचे सर्व काम करायचो, कारण माझ्या मनात मी फक्त तिला कसं घेता येईल हाच विचार करत असायचो. पतीचे निधन झाल्यावर घरात कामवणारे कोणी नव्हते, म्हणून मग मावशी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली. कारण मावशीचे वय स्पर्धा परीक्षेसाठी बसत होतं. कोणत्याही जागा निघतात मावशी त्याचे फॉर्म भरायची. मावशी ही चांगली शिकलेली होती. फॉर्म भरायचं आणि मावशीला परीक्षेला नेऊन आणायचं काम माझ्याकडेच असायचं. मी पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळे अधूनमधून मावशी माझ्या खोलीत येऊन अभ्यास करायची. मावशी आणि माझ्या आईची मैत्री चांगली झाली होती, म्हणून मीही तिला मावशी म्हणायचो. कधी कधी मी तिच्या घरी जाऊन वाचत बसायचो. कोणताही पेपर जवळ आला की मावशी आणि मी दोघे सोबत बसून वाचायचो. आता मावशी आणि मी एकमेकांच्या बऱ्याच जवळ आलो होतो. आम्ही नेहमी इकडच्या तिकडच्या गोष्टी करायचो. मावशी नेहमी मला गर्लफ्रेंडचा विषय काढून चिडवत असायची. मावशीला विश्वासच बसत नव्हता की मी सिंगल आहे. खैर, आमचं जीवन मस्त सुरळीत चाललं होतं. एके दिवशी मावशी आणि मी त्यांच्या मुलास माझ्या घरी सोडून फॉर्म भरायचा म्हणून बाहेर पडलो. फॉर्म लवकर भरून मग मी मावशीला फिरायला घेऊन आलो. मावशी मनातून खूप खुश झाली, पण बाहेरून दाखवत नव्हती. मग आम्ही दोघे एक पार्कमध्ये जाऊन बसलो आणि गप्पा मारू लागलो. संध्याकाळ होतात तिथे आलेले कपल उठून झाडाच्या झाडावर जाऊन बसलं. हे पाहून मावशी लाजू लागली. मी फक्त मावशीकडे पाहत होतो. थोड्या वेळाने मावशी मला म्हणाली, चल आता आपल्याला निघायला हवं. तसे बराच वेळ झाला आहे. मी मावशीचा हात पकडून खेचला आणि म्हणालो, एवढं सुंदर वातावरण आहे आणि तुम्ही आता घरी जायचं म्हणताय. हे ऐकून मावशी पण माझ्या जवळ येऊन बसली. पार्क बंद व्हायच्या समोर आम्ही दोघे निघालो. घरी गेल्यावर रात्री मावशीने मला अभ्यासासाठी तिच्या घरी बोलवून घेतलं. मी जेवण करून मावशीच्या घरी गेलो. तेव्हा मावशी तिच्या मुलाला दूध पाजत होती. तिने मला पाहून सुद्धा तिच्या झाकण्याची काही घाई केली नाही. एक आंबा पूर्णपणे उघड माझ्या डोळ्यासमोर होता. मला पाहून ती म्हणाली, तू बस, मी याला झोपून लगेच येते. मी जाऊन मावशीसमोरच बसलो आणि तिच्याकडे पाहत होतो. मावशीला सुद्धा मी माहीत होतं, पण ती काही बोलत नव्हती. खैर, थोड्या वेळात तिचं मूल झोपी गेलं. मग मावशी त्याला आतल्या खोलीत झोपवून आली. येऊन माझ्याजवळ बसल्याने म्हणाली, असं एका स्त्रीकडे एकटं पाहायचं नसतं विशाल. मी हसत हसत मावशीला म्हटलं, एवढ्या सुंदर शरीराकडे जर दुर्लक्ष केलं सौंदर्याचा अपमान झाला असता. हे ऐकून मावशी हसायला लागली आणि म्हणाली, चल बदमाश कुठला, काही पण बोलतो. मी आणि सुंदर या वयात कुठे. मावशी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असेल. मला वाटलं हाच मौका योग्य आहे आणि आज मावशी पण मूडमध्ये दिसत होती. मग मी आज नेहमीपेक्षा थोडं जास्त खुलून जवळीक साधण्याचं ठरवलं. मी मावशीला म्हटलं, आता सुद्धा जर बाहेर कोणी तुम्हाला पाहिलं तर 4 माणसे उठून लगेच तयार होतील. एवढं बोलून मी शांत बसलो. मावशी म्हणाली, तयार होतील? कशासाठी तयार होतील? आता मावशी माझा पाय खेचत होती. मावशीला माहीत होतं की मी तिला चोरून पाहतो आणि मला ती आवडते. मी पण शांत न बसता आता पूर्णपणे खुलून बोलायचं ठरवलं. मावशी लगेच पुढे म्हणाली, माझं एवढं नशीब कुठे जे माझ्यासाठी रांग लागेल. मग मी म्हणालो, मावशी मला तर तुम्ही फार सुंदर दिसता. मला तर तुम्हाला पाहून मनात गिटार वाजायला लागतं. हे ऐकताच मावशीने पुस्तक बाजूला ठेवलं आणि मला अजून चिटकून बसली. मग माझ्या हृदयावर हात ठेवला आणि म्हणाली, इथे गिटार वाजते की अजून दुसरीकडे कुठे? त्यावर मी म्हणालो, दुसरीकडे कुठे वाजणार आहे मावशी? त्यावर लगेच तिने माझ्या हृदयाचा हात काढून खाली ठेवला. मावशीनं आपला हात माझ्या खाली ठेवून त्यांच्याकडून मला परवानगी दिली होती. हे पाहून मी माझं पुस्तक बाजूला ठेवलं आणि मावशीकडे तोंड करून बसलो. ती माझ्या डोळ्यात एकटक पाहत होती आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी आले. ती रडू लागली. मी घाबरलो. मी मावशीला विचारले, काय झालं मावशी? मावशीने डोळे पुसल्याने म्हणाली, काही नाही रे, पण मला कळलं की मावशीला त्यांच्या पतीची आठवण झाली. एका वर्षापासून त्या एकट्या राहत आहे. त्यांनाही काम करण्याची गरज आहे आणि त्यांची ती गरज आज मी पूर्ण करणार होतो. लगेच मी मावशीला मिठी मारली आणि त्यांना बेडवर घेऊन गेलो. मावशी पण मला सपोर्ट करत होती. आम्ही दोघे बेडवर बसलो आणि एकमेकांना बघू लागलो. थोड्या वेळातच मावशीने माझे आलिंगन घेतले. आलिंगन घेताच आम्ही बेडवर जाऊन पडलो. बेडवर पडलेली चादर मावशीने आमच्या दोघांच्या अंगावर घेतली आणि त्या रात्री मनसोक्तपणे मावशीने आणि मी क्रीडा कामाचा आनंद घेतला. त्यानंतर मावशी खूप खुश राहायला लागली, कारण की मी त्यांना जगातील सर्वात मोठे सुख दिलं होतं. त्या दिवसानंतर मावशीची आणि माझी चांगली जोडी जमली होती. त्यानंतर मी मावशीला कधी त्यांच्या पतीची आठवण नाही येऊ दिली.
धन्यवाद.